सर्वांचे मार्गदर्शक या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब, अभिमन्यूजी पवार साहेब, अजितजी काजी साहेब या सर्व मान्यवरांचा आपण पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करावा। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी मंत्री महोदयांचं, आमदार साहेबांचं आणि काजी साहेबांचा स्वागत करावं। अत्यंत संवेदनशील अशा विषयावर दखल घेण्यासाठी म्हणून उपस्थित असलेले प्रामुख्याने या परिसराचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे सहकार मंत्री सन्माननीय पाटील साहेब, या धर्मसंस्थेचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काम करतात अशा वक्फ बोर्डाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय समीर काजी साहेब, नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एवढंच नाही तर शेतकऱ्याला आपल्या शेतीत जाण्यासाठी योग्य रस्ता पाहिजे याबद्दल काळजी घेतलेले महाराष्ट्रातले एक मान्यवर आमदार सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, जामे साहेब आणि सर्व मान्यवर व एका विशिष्ट दडपणाखाली असलेले सर्व शेतकरी बंधूंनो, विषय असा आहे की या गावातील 103 शेतकऱ्यांना ट्रिब्युनलची नोटीस मिळालेली आहे। खरं तर 100 आहेत, पहिले 3 जे आहेत तक्रारदारांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पार्टी केलेली आहे कलेक्टरच्या मार्फत। नंबर 2 पार्टी आहे ते डेप्युटी कलेक्टर अहमदपूर आणि नंबर 3 जे आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वक्फ आणि बाकीचे 100 शेतकरी आहेत। साधारण 1952 ते 56 या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांनी खरेदी खत केलेल्या या जमिनी आहेत, यातली मोफत कुणालाही जमीन मिळालेली नाही आणि या जमिनी उपजिल्हा अधिकारी उदगीर यांच्या परवानगीनेच या जमिनी शेतकऱ्याकडे आलेल्या आहेत। म्हणजे ज्याला जमीन विकायची आहे त्यांनी अगोदर कलेक्टरची किंवा शासनाची त्या काळामध्ये बिदर जिल्हा त्यावेळेस होता, तर बिदर जिल्ह्यातलं डेप्युटी कलेक्टरचं ऑफिस उदगीरला होतं, तर त्यांची परवानगी शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांनी काढली, खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी काढलेली नाही। त्याचे काही आपल्याकडे नमुने सुद्धा आहेत आणि योग्य किंमत त्यावेळी जी ठरलेली आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी बैनामा किंवा रजिस्ट्री करून ही जमिनी घेतलेल्या आहेत। परंतु अचानक जवळपास 70-75 वर्षानंतर शेतकऱ्यांना 1-2 पिढ्या गेल्यानंतर शेतकऱ्यांना नोटीस आली की ही या जमिनी तुम्हाला परत केल्या पाहिजे किंवा तुम्ही तुमचं म्हणणं मांडण्यासाठी वक्फ बोर्डाचं जे ट्रिब्युनल आहे औरंगाबादला त्या ठिकाणी हजर राहिल्या पाहिजे। आतापर्यंत 2 ते 3 तारखा झाल्या, आता 14 फेब्रुवारी ही तारीख त्यांनी दिलेली आहे। त्या तारखेला काही लोकांनी येऊन आपलं म्हणणं मांडावं, वकिलामार्फत मांडावं असं ट्रिब्युनलचं म्हणणं आहे आणि आतापर्यंत 103 पैकी फक्त 53 लोकच वकिलापर्यंत जाऊ शकले, बाकीचे आमच्याकडे पैसा नाही, आम्ही मोलमजुरी करतो, वर्षातले 6 महिने इथं राहतो आणि 6 महिने आम्ही विटभट्टीला हैदराबादला जातो, कुठे पश्चिम महाराष्ट्रात जातो, म्हणजे 50% लोकांचं मायग्रेशन आहे। वर्षातले 6 महिने इथं राहतात आणि इथं राहणारे सुद्धा फार काम करणारे असतात असं नाही, बाहेर जे काम करू शकत नाही, ज्याचं वय झालेलं आहे असेच लोक फक्त इथं राहतात कामासाठी म्हणून ते बाहेर जातात, तेव्हा आम्ही वकिलाची फी देऊ शकत नाही। म्हणून किसान मोर्चांचे काही पदाधिकारी आले होते, त्यांनी सांगितलं की तुमच्या वकिलाची फी आम्ही देतो, आमच्याकडे कागदपत्र द्या आणि त्या पद्धतीनं आता कागदपत्र जमा करणं, सह्या करणं वगैरे चालू आहे। परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की कलेक्टरच्या परवानगीने जमीन घेतली, फिर्यादीदारीचं म्हणणं असं आहे की ही इनामी जमीन आमच्या वडिलोपार्जित लोकांना मिळालेली होती आणि त्यामुळं ही जमीन विकता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु इनामी जमीन सुद्धा त्या काळातल्या
नियमानुसार कलेक्टरची परवानगी काढूनच त्यांनी विकलेली आहे आणि घेणाऱ्याने सुद्धा घेतलेली आहे, त्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. म्हणून ह्या शेतकऱ्यांना जी आलेली ट्रिब्युनलची नोटीस आहे ती परत घ्यावी आणि झालेले व्यवहार हे रीतसर आहेत, कायदेशीर आहेत, त्याची खातरजमा करून ती त्या त्या शेतकऱ्याला त्याच पद्धतीनं शाबूत राहील याची काळजी घ्यावी. अशा प्रकारची या शेतकऱ्यांची एकूण मागणी आहे किंवा तशी त्यांची इच्छा पण आहे. आता या ठिकाणी एकूण क्षेत्र 9 सर्वे नंबर एकूण आहे. 9 सर्वे नंबर मध्ये 197 एकर जमीन आहे आणि आता 100 लोकांचे 197 म्हणजे सरासरी एकाच्या नावानं 2 एकर सुद्धा येत नाही. म्हणजे सगळे अल्पभूधारक आणि त्यांच्याकडे एवढी म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि त्यामुळेच 50 लोक वकिलाकडे जाऊ शकले नाही. म्हणून ही अल्पभूधारकांची जमीन आहे आणि नियमानुसार आता दर्ग्याची जी जमीन आहे ती शेतकऱ्याने दर्ग्याला देऊन टाकलेली, त्याची नोंद सुद्धा तहसील कार्यालयामध्ये आहे, डेप्युटीमध्ये आहे. त्या जमिनीमधून नॅशनल हायवे गेला, 1 हेक्टर जमीन ह्या दर्ग्याची हायवे मध्ये गेली, त्याचं कॉम्पन्सेशन सुद्धा शासनाने मंजूर केलेलं आहे. परंतु ही जमीन असताना बाकीच्या शेतकऱ्याची जमीन सुद्धा आमचीच म्हणणं आणि त्याची मागणी करणं हे सामाजिक दृष्टिकोनातून आतापर्यंतच्या वारसा हक्काने आलेल्या 100 वर्षाच्या इतिहासामधून ही जमीन परत मागणं आणि विकत घेतलेली आहे, त्याचे पैसे दिलेले आहेत. त्या काळासाठी 135 रुपये 500 रुपयाचे स्टॅम्प वापरलेले आहेत. सगळे उर्दूमध्ये आहेत, काही मोडीमध्ये पण आहेत आणि आता नंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर 1960 पासूनच सगळे रेकॉर्ड यांच्याकडे आहे. त्यापूर्वीच सुद्धा रेकॉर्ड आजच्या बिदर जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकते. ह्या परिसराची तशी राजकीय दृष्टिकोनातून खूप मोठी हेळसांड झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला निजाम काळ होता, भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर बिदर जिल्ह्यात असणारा बिदर जिल्हा गेला कर्नाटकात. या ठिकाणी राहिलेले 3 तालुके उदगीर, अहमदपूर आणि निलंगा हे 3 तालुके आले उस्मानाबाद जिल्ह्यात आणि बाकी तेलंगणा. अशा पद्धतीने 2-3 या परिसराच्या वाटण्या झाल्या आणि नंतर मग एका ठिकाणी आता सांगितलं की आम्हाला त्या काळातलं रेकॉर्ड पाहिजे. उदगीरवाले म्हणतात बिदरकडे जावा, बिदरवाले म्हणतात हैदराबादला जावा आणि जेव्हा तहसील किंवा डेप्युटी कलेक्टरकडे गेल्यानंतर ते म्हणतात की महाराष्ट्र जेव्हा स्थापन झालं तेव्हापासूनचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्यांनी 1960 पासूनचं रेकॉर्ड हे दिलेलं आहे आणि त्यामुळं हे सगळे व्यवहार कायदेशीर आहेत. आता त्या त्या काळातला कायदा जो आहे त्या कायद्याने आहे. नंतर कायदे बदलले असतील, नंतर तरतुद्या बदलल्या असतील तरी परंतु कायद्याने झालेल्या कायद्यानेच असतात आणि म्हणून ह्या सगळ्या जमिनी जे शेतकरी आहेत त्यांच्याच मालकीच्या असल्या पाहिजेत. वडिलोपार्जित आलेली आहे, पंजोबांनी जमीन घेतलेली आहे, आजोबाचा काळ गेला, वडिलाचा काळ गेला नाही की आता त्या मुलाच्या नावावर त्या जमिनी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सुरक्षित राहाव्यात, याला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये आणि मोफत ह्यातला 1 गुंठा सुद्धा कोणी घेतलेला नाही, ही रक्कम देऊन घेतलेला आहे. कुठेतरी काही कुठल्या तरी ऍक्ट नुसार जर आधार मिळत असेल तर त्याचा गैरवापर होऊ नये अशा प्रकारची इच्छा या शेतकऱ्यांची आहे आणि म्हणून या जमिनीबाबत वक्फ बोर्डाने प्रामुख्याने लक्ष घालावं. समीर साहेब सामाजिक दृष्टिकोन ठेवणारे आहेत, प्रत्येकाला धार्मिक भावना असतात त्या जोपासल्या पाहिजे याबद्दल सहमती आहे. या गावामध्ये राजे साहेब जेव्हा पोलीस ऍक्शन झाली आणि इथला मुख्य जो पटेल जो होता तो पोलीस पाटील होता या गावचा, तरी परंतु एक अस्वस्थतेची भावना निर्माण झाली असं त्यांना वाटलं. बाहेरगावचे काही लोक बंदुकी घेऊन आले आणि आम्हाला गोळीबार करायचा असं सांगितल्यानंतर आमच्या वाडवडिलांनी ह्या सगळ्या लोकांना आपल्या घरी आणलं, आपल्या माडीवर बायका पोरासहित थांबून ठेवलं आणि सांगितलं की कोणीही इथं नाही. 1-2 सांगितलं तुमच्या वाड्यातच आहे. त्यांनी सांगितलं हो वाड्यात आहेत, आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो, खेळलो, एकमेकांचे मित्र आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाच्याही अंगाला हात लावू देणार नाही असं सांगितलं. बाहेरून आलेल्या लोकांनी भिंतीवर गोळीबार केला आणि ते परत गेले. त्याच्यामुळं कुठल्या धार्मिक भावनेमधून ह्या गोष्टीकडे पाहू नये. हा सरळ खरेदी विक्रीचा व्यवहार आहे आणि तो कायदेशीर आहे. त्याला शासनानं, वक्फ बोर्डानं किंवा ट्रिब्युनलने मान्यता द्यावी
आणि ह्यांची मालकी सुरक्षित राहू द्यावी अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे. आजच्या या चर्चासत्रानिमित्त उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब आणि औसा विधानसभेचे आमदार व माझे बंधू माननीय अभिमन्यूजी पवार साहेब व इतर सर्व मान्यवर व समोर उपस्थित शेतकरी बंधू, आता साहेबांनी जे नाव लक्षात नाही आलं माझ्या, त्यांनी रमेश दापके साहेबांनी जे सांगितलं त्या ज्या गोष्टी इथे मी ऐकल्या, फक्त मी एवढंच आश्वस्त करू सांगतो की जो नोटीस तुम्हाला आलेले आहेत ते ट्रिब्युनल कोर्टातून आलेले आहेत. वक्फ ट्रिब्युनल आधी मी सकाळी बुदोडा गावात पण गेलो होतो पवार साहेबांसोबत. तर ट्रिब्युनलच्या आधी एक कोर्ट होता. आपल्याकडे जे सध्या कोर्ट आहेत ते सगळे दावे ते कोर्टात चालायचे. त्याच्यानंतर लोकांना वेळेवर न्याय मिळावा, न्याय मिळण्यास उशीर होऊ नये म्हणून शासनाने जे आहे ना ट्रिब्युनल निर्माण केले. जसं ऍक्सिडेंटचा ट्रिब्युनल आहे, रेव्हेन्यूचा ट्रिब्युनल आहे, आपले कर्मचाऱ्यांचा देखील MRT ज्याला म्हणतो आपण मॅट, असे ट्रिब्युनल बनवले. त्यापैकी हे ट्रिब्युनल आहे. या ट्रिब्युनलचे जे जज असतात ते जिल्हा न्यायाधीश असतात. म्हणजे वक्फ बोर्डची ती सुपिरियर अथॉरिटी आहे. ते वक्फ बोर्डाचं ट्रिब्युनल आहे असं नाहीये. म्हणजे जे जिल्हा न्यायालयात आपले अपील व्हायचे ते स्वतंत्र ट्रिब्युनल मध्ये होतात. त्याचं कारण एवढंच आहे की जो कोणी त्या न्यायालयात दाद मागायला जाईल त्याला विलंब होऊ नये न्याय मिळण्यास, म्हणून हे ट्रिब्युनल बनवले गेले होते. त्यापैकी हे ट्रिब्युनल आहे. ज्या जमिनीबद्दल तुम्हाला नोटीस आलेल्या आहेत, ज्यावेळेस मला कळालं सोशल मीडियावर, अध्यक्षा नात्याने मी ताबडतोब त्याची चौकशी केली. आमच्याकडे वक्फचं गॅजेट आहे दापके साहेब मंत्री महोदयजी. त्या गॅजेटमध्ये महाराष्ट्रातल्या मराठवाडा विभागाचे 1974ला सर्वे करून दिलेला महाराष्ट्र शासनाने की या वक्फ प्रॉपर्टी आहेत म्हणून. आणि अदर जे मराठवाडा सोडून आहे बाकीचा जे भाग आहे ते 2003-04 मध्ये आमच्याकडे गॅजेट तयार करून आलेला आहे. त्याच्यावर काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, जे 2022ला सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलं की हा सर्व वक्फ प्रॉपर्टी आहे म्हणून. तर या गॅजेटमध्ये ज्या जमिनीबद्दल वाद आहे त्या जमिनी वक्फच्या गॅजेटमध्ये नाहीये. म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड म्हणून कुणालाही नोटीस पाठवली नाही अथवा या जमिनीवर आम्ही कुठलाही दावा दिलेला नाही. जो कोणी व्यक्ती कोर्टात गेलेला आहे आपल्याकडील कागदपत्रे सादर करावी. मला वाटतं आपल्याकडे अजून आपण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि न्याय व्यवस्था आपल्यावर बिलकुल न्याय करणार आहे. आणि वक्फ बोर्डाकडून जे काही सहकार्य लागेल आम्ही पूर्णपणे तुम्हाला करू. कायदेशीर सहकार्य जे काही लागत असेल आम्ही संपूर्ण सहकार्य तुम्हाला करू. कारण आम्हाला फक्त जसं दापके साहेबांनी सांगितलं एक नोटीस आलेली आहे, पूर्ण पिटिशनची कॉपी नाही आलेली. ती कॉपी तपासल्यानंतर आमच्या अधिकारात काय काय येतं ते आम्ही संपूर्ण सहकार्य तुम्हाला देऊ. महाराष्ट्र शासनाकडून पण सहकार्य मिळेल, वक्फ बोर्डाकडून तर आपल्यावर कोणताही प्रकारचा अन्याय होणार नाही हे मी सर्व गावकऱ्यासमोर मंत्री महोदयासमोर सांगतो. कुठलाही अन्याय होणार नाही, कुठल्याही जमिनीवर दावा दिला जाणार नाही. कारण तळेगाव मध्ये आमची जी मिळकत आहे ती गॅजेटमध्ये आहे. त्या मिळकतीशिवाय ही मिळकत आहे. त्यामुळे आजच्या डेटमध्ये आमची वक्फ प्रॉपर्टी ती नाहीये असं मी सोशल मीडिया समोर पण येऊन सांगितलेलं आहे. आणि जे काही सहकार्य लागेल आम्ही आमच्या वतीने तुम्हाला. ऍक्च्युअली जे कोर्ट आहे ते सुपिरियर आहे. त्यांच्या कामकाजात आमच्या सारख्या खालच्या अथॉरिटीने इंटरफेअर पण करायचं नसतं. पण वक्फ बोर्डाची बदनामी होते, वक्फ बोर्डाचं नाव खराब होत आहे, लोकांच्या भावना बोर्डाबद्दल खराब होत आहेत. म्हणून आम्ही तुमच्या समोर येऊन बोलतोय की वक्फ बोर्डाने अशी कुठलीही कारवाई केलेली नाही आणि कुठल्याही शेतकऱ्यावर करणार नाही, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय करणार नाही अशी भावना ठेवणारे आम्ही लोक आहेत. आणि हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या अंतर्गत हा बोर्ड चालतो.
ऑटोनॉमस बोर्ड असला तरी कायद्याने चालणारा बोर्ड आहे हा. बेकायदेशीर कुठलेही काम इथं होणार नाही एवढंच मी इथल्या सर्व ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना सांगून विश्वास देतो. आणि या चर्चासत्राला उपस्थित राज्याचे सहकार मंत्री आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय बाबासाहेबजी पाटील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष माननीय नामदार आमचे मित्र समीरजी काजी, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप महाराज देशमुख, माझे मित्र आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते कृपाजी चावे, ज्यांनी प्रस्तावित केलं ते सेवानिवृत्त प्राचार्य दापके सर, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, सर्वच गावातील बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आम्ही निवडणूक झाल्यानंतर मुंबईला गेलो सगळेच. आमचे तालुक्याचे सुभाषराव जाधव पण आले माझ्यासोबत सकाळपासून. हेच चाललं आमचं सगळं पाठ. आणि एक बातमी आली, आपल्या गावची आली, आणि ह्या बातमीनं पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये एक खळबळ उडून दिली. आणि मागा लगेच आमची बातमी बुधड्याची आली. आणि समीरजी माझे मित्र, आम्ही नेहमी भेटतो, आज काय हे कामाने भेटलो असं नाही. मुंबईला आम्ही भेटलो, याविषयी चर्चा झाली. हे गेले बीडला, मी म्हणालो मुंबईत, दुसऱ्या दिवशी लगेच बुधड्याची बातमी आली. आणि म्हणलं हे काय. आणि मी ट्विट केलं की माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याची 1 इंच सुद्धा जमीन मी जाऊ देणार नाही अशी हमी घेतल्यानंतर इकडल्या भागातून काय फोन आले, तुम्ही आमच्याकडे या म्हणून. विनंती साहजिक आहे, मला भारतचाही फोन आला की साहेब येऊन जावा. मी आमदार साहेबांना विनंती केली, माननीय त्यावेळेस आमदार होते, आता मंत्री झाले. मी माननीय पाटील साहेब संपर्क केला, साहेब मला आपल्याला जावं लागणार आहे. साहेब म्हणजे आपण जाऊ एक दुसऱ्या मिळून. आणि आम्ही आज तो घडून आणला. आम्ही म्हणलं आपण दोघं जाण्यापेक्षा आपण वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाला घेऊन जाऊ म्हणून आम्ही दोघांनी परवा विनंती केली अध्यक्षांना की आपण दोघांच्याही मतदारसंघामध्ये यावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. मग सकाळी आम्ही आमच्या बुधोड्यामध्ये असाच शेतकरी संवाद साधला. तिथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला. नंतर साहेबांचे काही कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम होते. मग आता आम्ही मिळून तुमच्याकडे आलोय आणि तुम्हालाही दिलासा द्यायला चाललाय. पिढ्याला पिढ्या आपण जमीन करायच्या, कुणी ते उडायचं म्हणायचं की आमची आहे, हे काय बापाची जागीर नाही कोणाच्या. आणि होऊ देणार नाही, काय काळजी करू नका. गल्लीतून दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे. त्यामुळे असं कसं होऊ शकतं. आणि तुमचा गैरसमज वक्फ बोर्डावर झाला. वक्फ बोर्डाची नोटीस नाही आहे, नोटीस ट्रिब्युनलची आहे. आणि वो समीर कचरा टार्गेट केलं गेलं पुन्हा महाराष्ट्रात. त्याच्यावर प्रेम करायला अवघड भरपूर आहे. आणि समीरजींचा यामध्ये सुईच्या टोका इतका सुद्धा वक्फ बोर्डाचा, समीर काजींचा त्याच्यामध्ये कसलाही रोल नाही. जे काय आहे ते ट्रिब्युनलचं आहे. पण ट्रिब्युनलला सांगायला तयार आहे ना वक्फ बोर्ड. शेवटी नोटीस तुम्हाला पण आलेली आहे. नोटीस शेतकऱ्याला आली आहे, डेप्युटी कलेक्टर अहमदपूरला आली आहे, कलेक्टर लातूरला आली आहे, वक्फ बोर्डला पण नोटीस आलेली आहे. आता वक्फ बोर्ड आपलं म्हणणं मानेल. वक्फ बोर्डात ज्या काही प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला वेबसाईटवर मिळतील. ते ओपन डॉक्युमेंट आहे. मग अहमदपूर तालुक्यात किती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहेत ते तुम्हाला क्लिक करून मिळेल का. त्याशिवाय प्रॉपर्टी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तरी सर्टिफाईड कॉपी तुम्हाला वक्फ बोर्ड देऊ शकतो. सेक्शन 40 वापरता तुम्हाला आहेत. फोर्टी घेता येईल त्याच्यामध्ये कॉपी भेटले होतं. तुम्ही सांगा
पण माझी विनंती असणार आहे, सांगितलं आपण तिथं ती फाईल तुम्ही तपासावी, एक्झामिन करावी. तुमचे जे बोर्डाचे वकील आहेत त्यांच्यासमोर पण हे विषय आपण हे करावं, कारण या विषयामुळे विनाकारण वातावरण खराब होऊन राहिलं. गुन्ह्या निवेदन राहणारे सगळे, आता दापके सरांनी सांगितलं त्यांच्या पूर्वजांनी कसं त्या रजाकारच्या काळामध्ये पोलीस ऍक्शनमध्ये मुस्लिम समाजाला त्यांनी कसा पनाह दिला, कसं वाचवलं ते त्यांनी सांगितलं. असेच आहे खेडे गावामध्ये सगळे एकत्र राहतात, दिवाळी ईद मिळून करतात, पण या वातावरणामुळे विनाकारण गडूरता आली संपूर्ण समाज जीवनामध्ये. लोकसभेचा परिणाम पण अजून आहे झालेला, अजून आटोपलं नाही. त्यात पुन्हा हे घडलं नॅशनल न्यूज झाली याच्यामुळे, आणि विनाकारण मग बाहेरचा दिल्लीचा मीडिया, मुंबईचा मीडिया, पुन्हा आमचे कार्यकर्ते समोरून म्हणणार मी हे करून घेणार, मी हे होऊ देणार नाही. न्यायापेक्षा बोर्डांनी एक पद पुढे येऊन ट्रिब्युनलमध्ये आपण आपलं म्हणणं सकारात्मक मांडावं आणि आमच्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा, ही विनंती मी समीर काझी साहेबांना आपल्यासमोर करतोय. ते होणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही, कारण त्याचं नाहीच आहे. त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचे हे सर्व नंबर कुठे उल्लेख नाही. तुमच्या गॅरेजमध्ये आहे का? मग गॅरेजमध्ये नाही याचा अर्थ तुमची प्रॉपर्टी नाहीच आहे. त्यामुळे माझं म्हणणं विनंती आहे गुरुराव साहेब, मंत्री महोदय, की यांनी सांगावं ही प्रॉपर्टी आमची नाही म्हणून. विषय संपतो, विषयच राहत नाही पुन्हा काही. त्यामुळे मग कोणालाच माझी विनंती असणार आहे की आपण या निमित्तानं पुढे येऊन सांगावं. आणि दापके सरांनी सांगितलं की यातले आता अर्धे लोक तर बाहेर गेलेले आहेत, कुठं गेलेले आहेत, अर्धे लोकांचे म्हणजे सगळेच जवळपास अल्पभूधारक आहेत. जवळपास नाही, सगळे अल्पभूधारकच आहेत. हँड टू माउथ परिस्थिती आहे. ह्याला वकील किती लावावं, औरंगाबादला कधी जावं, तुमच्याकडे कधी यावं, आणि गैरसमज झालेला आहे. केस अपील करता येत नाही असं नाही. कुठल्याही निर्णयाला आपल्याला अपील करता येतं. कॅबिनेटचा निर्णय तुम्हाला मान्य नाही झाला, तुम्हाला हायकोर्टात जाता येतं. हायकोर्टात निर्णय मान्य नाही झाला, सुप्रीम कोर्टात जाता येतं. आता हे जायचं का नाही किंवा आपली परिस्थिती नाही, आपण जाऊ शकत नाही, हा विषय वेगळा आहे. पण जाता येत नाही असं नाही. जो काही गैरसमज केला गेलेला आहे किंवा कोर्टाने सांगितलं की ते फायनल झालं, अरे हे संविधान बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर देश चालतो. ह्या बाबासाहेब नाही, बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब पुढे आणले, आणि हे बाबासाहेब खाली आहेत काम करायला. त्यामुळे तुमचे बाबासाहेब आता कॅबिनेट मंत्री आहे. खरं तर तुम्ही चर्चेचं कारणच नाही, एवढा मोठा माणूस तुझ्या पाठीशी असताना. त्यामुळे शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण कसलंही जे दापके सर म्हणलं की दडपणाखाली असलेलं गाव, दडपण झुगाडून दिलेलं गाव म्हणा आपण. काय दडपण आहे? आम्ही आलो पाठवू तुमचं एवढे दडपण घ्यायचं काय कारणच नाही. त्यामुळे कोणीही दडपणाखाली राहू नये, कोणीही दबावाखाली राहू नये, कोणी तणावाखाली राहू नये. आपलं सुरळीत जीवन जे चाललेलं आहे तेच जीवन तुम्ही जगा. आता भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाने तुमची जबाबदारी घेतलेली आहे. मला असं वाटतं की त्यावेळेस तुम्ही आला होता, आम्ही काही मंडळी आमचे आले होते, संघटन मंत्री, त्यांनी म्हणजे वकील देतो. ठीक आहे, आम्ही वकील देऊ तुम्हाला, तुमचे आमदार वकील देतील, आम्ही आहेत. तुमचे आमदार आता नामदार झाले, त्याच्यामुळे आणखीन वजनामध्ये मोठी वाढ झालेली आहे. बरोबर सर आमदार सर. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेवटी आमदारांची माझी जबाबदारी माझ्या मतदारसंघात, त्यांच्या मतदारसंघात आहे, ते आपल्या जनतेला बाहेर राहून जाणार नाही, सोडणार नाही, अशी तुम्हाला मी हमी या निमित्तानं देतो. आणि आम्ही सगळेच, मी इथपर्यंत आलं म्हणजे मी तुझ्या पाठीशी लागतील आहे. मंत्री महोदयांनी म्हणले चला आपण मिळून जाऊ. आमच्याकडे नाही चालले का त्यांचा आंबेड भाईंचा कार्यक्रम होता शहांचा. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी या तळेगावातल्या या 125 शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, पूर्ण ताकदीने आहोत. आणि स्वतः अध्यक्ष आले बोर्डाचे,
आणि त्यांनी भूमिकाच पडली. आपले कार्यकर्ते आहेत, आपले विचाराचे अध्यक्ष आहे, काय काळजी करू नका. त्यामुळे पूर्ण ताकदीनं बोर्ड पण पाठीशी, आम्ही पण पाठीशी आहोत, सरकार पाठीशी आहे. सरकारमधले कॅबिनेट मंत्री स्वतः इथं आलेले आहेत, ते तुमच्या भागाचं प्रतिनिधित्व करतात, तुमचे आमदारच ते आहेत. त्यामुळे सर्वकष सरकार आपल्या पाठीशी आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे. एखादा कायदा बदलू आपण, काय काळजी करू नका यासाठी. त्यामुळे आपण सगळे निश्चित राहा, तुम्ही निश्चित राहावं हे सांगायला आम्ही इथपर्यंत हवं, दुसरं काही नाही. कारण आम्हाला कळलं की तुम्ही दरबाराखाली वावरताय वगैरे वगैरे, टेन्शन मध्ये सगळे लोक. टेन्शन रिलीज करण्यासाठी आम्ही आलो तुमचं. मुलाला पाहून ये ना गेले असं असल्यामुळे आता आम्हाला पाहून नाही, आम्ही चोरी करून देतो, काय होणार नाही. आता यायचं आम्ही येऊन गेल्यावर काय अडचण नाही. त्यामुळे निश्चित राहावं एवढी विनंती करतो. आणि माननीय बाबासाहेबांचं त्यांच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर मी मनातून पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो की राज्याच्या सहकार खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. इतकं मोठं खातं सहकारामध्ये त्यामध्ये महाराष्ट्रात एक वजनदार खातं त्याला म्हणतो आपण. ते वजनदार खातं आमच्या वजनदार माणसाला मिळालं आहे. जिल्ह्याचा नागरिक म्हणून मला याचा आनंद आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय बाबासाहेब सगळ्यांना खात्याप्रमाणे सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. या झालेल्या मागल्या गोष्टीबद्दल आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत. इथं आमच्या सोबत आलेले औषधाचे माझे मित्र आमदार अभिमन्यू पवार साहेब, वगबोर्डाचे अध्यक्ष समीर काझीजी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाजार समिती भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब, ॲडव्होकेट भारत चांदे साहेब, शिवानंदजी हेंगणे, शिवाजीराव देशमुख, अमितजी रेड्डी, कारखान्याचे आमचे व्हाईस चेअरमन श्रीयुत होनराव साहेब, उपाध्याय साहेब, या गावच्या सरपंच, आमच्या भगिनी, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपस्थित असलेले सर्व गावकरी मंडळ, पत्रकार मित्र, ॲडव्होकेट सादिक साहेब, उपस्थित माझ्या शेतकरी बांधवांना आणि तरुण मित्रांनो, निवडणुकीच्या काळामध्ये आताच आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं की अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं. आणि मग पेपरलाही काही बातम्या आल्या. मग परमेश्वरला, ज्ञानेश्वरला फोन केला. ते म्हणले की यावं लागेल तर सकाळी किंवा संध्याकाळी. विधानसभेची होऊ घातलेली गडबड, शपथविधी राहिलेला, त्याच्यामुळे त्या काळामध्ये मला येता आलं नाही. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मग या गोष्टीमध्ये आत्ताच आमदार साहेबांनी सांगितले की आपल्या अशा प्रकारची गडबड आहे. काझी साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि आज आपल्याला समक्ष पेठ विभाग या ठिकाणी देखील आमदार साहेब आणि काझी साहेब जाऊन आले. आपली सकाळचीच वेळ होती पण त्या मिटिंगमुळे आम्हाला उशीर झाला. काझी साहेब आणि आमदार साहेब माझ्या मतदारसंघात आल्याबद्दल, या मतदारसंघाचा आमदार या नात्याने या दोघांचंही मी स्वागत करतो तुमच्याने माझ्या वतीने. आपण घेण्याचं काही कारण नाही. वाटतंय आपल्याला कोर्टाची पायरी चढवणे ही एक जी दडपण आहे आपल्यावर, त्याच्यामुळे नोटीस आल्यामुळे आपण थोडस दडपणाखाली आला ते खरं आहे. परंतु काझी साहेबांनी सांगितलं खरं आहे. आता सगळी माहिती दिली आपण किती लोक आहेत ते. परंतु छोट्या एका वाक्यामध्ये तुम्हाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. 1990चे महाराष्ट्र शासनाचे गॅजेट आहे. या गॅजेटमध्ये वक्फ बोर्डाची जमीन जर बघितली तर 100 बाय 50 फुटाचीच आहे. आणि बाकीचं कुठलंही सर्वे नंबर 89 असा उल्लेख दिसून येत नाही.
त्याच्याबद्दल तुम्ही कसल्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही. आम्ही आमदार म्हणून आहोत आणि आताच आमदार साहेबांनी सांगितले की सरकार तुमच्या पाठीशी आहे. म्हणून कुण्या सोयऱ्याला सांगायचं असेल ते सांग, आम्ही सांगतो. आणि जर तसं झालं तर जमीन आम्ही 2 जण देतो. आमच्यावर ढकलून सोयरी खोईना गेल्या. हा म्हणजे काळजी म्हणजे की तेवढं लांब कशाला, मालकच जवळ. तसं तुम्ही हा विनोद सोडून द्या, काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी आपण निपटून काढू. सरकार म्हणून आम्ही आहोत, कायदेशीर गोष्टी करू अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केला, आमचं ऐकून घेतला, त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजपासून निवांत राहा. ठीक आहे, त्याला कसं नोटीस द्यायची आहे ते आम्ही सगळं करू. काजी साहेब आहेत तिकडे, बिन खर्चिक वकील देखील मिळते आमच्याकडे. 2 प्रकारचे आहेत माणसं, एक खर्चिक आहे, एक बिनखर्चिक आहे. तर तुम्हाला बिन अखर्चित मध्ये टाकून देऊन तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. काही काळजी करू नका अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आमचं स्वागत केलात आणि निवडणुकीमध्ये मतदान दिलात ते अजून आभार मानायचं राहिलं. आलोच नाही आपण. त्या ठिकाणी मानून आणि जे काही बोललंय आपण निवडणुकीमध्ये कमिटमेंट दिलंय ते सगळे पूर्ण करायची ग्वाही देऊ अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रॉयल कारभार मेन्स वेअर लवकरच येत आहे आपल्या सेवेत. भव्य शुभारंभ सोहळा 2 जानेवारी 2025 रोजी माली पाटील कॉम्प्लेक्स, गुंजेगाव रोड, राणी सावरगाव. आवाज बहुजनांचा.